विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा. संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, डोळ्यातून निरंतर हे
रूप पाहता लोचनी, 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 रूप पाहता लोचनी,
शरीर
हे
जयाचे शरीर जाई लक्षणात कहा गोपीनाथ पावेचे ना तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला पायापी विठ्ठला ठेवी माझ तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा तुका म्हणे ऐसी करा निर्वाण मग तो रक्षण करील माझे तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा विठ्ठला विठ्ठला समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डु पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी करा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या गुरुक्षेत्र गुरुदेवता गुरुमाता गुरुपिता जो गुरु पूजे परता मार्गुनीने विठ्ठल विठ्ठल जयाचे शरीर जाई लक्षणात कहा गोपीनाथ पावेचे ना रिटर्न थोडंसं मॉनिटर तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी ईश्वर चिंतनासाठी निवडलेला अभंग भारतभूमीचे चिरंतर सौभाग्य मोकळा सोडा थोडासा आवाज धक्का येतोय जरा आणि घसा ओढतोय भारतभूमीचे चिरंतर सौभाग्य तत्व आणि अनाधिष्ठित सिद्धांत धर्म व आदर्शाचे स्थान सकल कंठ विभूषित वैराग्याचे महामेरू वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी असणारे जगद्मान्य जगद्गुरु तुकोबारायांचा
चार चरणाचा उत्कृष्ट आणि निर्वाण प्रसंगाचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग अतिशय सुंदर, साधा, सरळ, सोपा, तुम्हा सर्वांना कळेल असा आहे. अभंगाचा अर्थही अतिशय मार्मिक आहे. शरीर जाणार हे सत्य कधी जाणार माहीत नाही. जगद्गुरु तुकोबाराय देवाला विनवणी करतात, कहा गोपीनाथ पावेच ना. रात्रंदिवस विनवणी करून देव तुकोबारांना न्यायला येत नाही. अशा वेळेला तुकोबाराय संत महात्म्यांकडे जातात आणि त्यांना विनंती करतात की तुम्ही संत कृपेचे सागर आहात. माझा एवढा छोटासा निरोप तुम्ही फार करून देवाला सांगा. निरोप हा फार सांगा देवा. माझा थोडका निरोप असेल पण तो फार करून सांगायचं काम तुम्ही करा देवाला. माझी भाकावी करुणा बिनवा पंढरीच्या राया. पंढरीच्या रायाला माझा निरोप सांगा. त्यावेळेला तुकोबारांना संत महात्म्याने विचारलं, तुकोबारा ठीक आहे, तुमचा निरोप आम्ही पंढरीच्या रायापर्यंत पोहोचवतो, परंतु निरोप नक्की सांगायचा कोणता. त्यावेळेला तुकोबाराय सांगतात की माझ्या देवाला सांगा मी अनाथ आहे. माझ्या देवाला सांगा मी अज्ञानी आहे. माझ्या देवाला सांगा मला कोणी नाही आहे आणि तुमच्या पायाजवळ जागा द्या. असा माझा निरोप. अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला पायापे विठ्ठला ठेवी माझ. वारंवार जर सांगितला तर मग तो रक्षण करील माझे. तुका म्हणे ऐसी करा निर्वाण, मग तो रक्षण करील माझे. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. पण माझा एवढा निरोप माझ्या देवाला सांगा, नक्कीच माझा भगवान परमात्मा माझं रक्षण करेल. असा या अभंगाचा अर्थ आहे. विठ्ठल. कार्यक्रमाला आरंभ करण्याच्या पूर्वी स्टेजवर आवाज थोडा कमी येतोय, माहीत नाही. साऊंड पुढं घेता का थोडासा तो अजून? मॉनिटर साऊंडच पुढे. याच्या पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी आपण ज्या निमित्तानं जमलेले आहे, कैलासवासी प्रातस्मरणीय पितांबर सदाशिव पाटील चोपडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या चोपडे परिवाराने आज ही कीर्तन सेवा आयोजित केलेली आहे. आदरणीय बाबांच्या पश्चात सर्व गावातील असणारं प्रतिष्ठित नागरिक म्हणून एक गावचा कारभार सांभाळणारं व्यक्तिमत्व, प्रामाणिकपणे सगळा कारभार पाहणारं व्यक्तिमत्व. कार्यकर्ते भरपूर असतात, कारभार पाहणारे भरपूर असतात, पण प्रामाणिक तुरळक असतात. त्यातलं जुनं ते सोनं आणि जुनं हे प्रामाणिक वागणारं नेतृत्व आदरणीय पितांबर दादा सदाशिव चोपडे. 1 वर्षापूर्वी या परिवारातून वडिलांचं पितृछाया निघून गेलं आणि त्यांच्या पश्चात त्या ठिकाणी हा जो यज्ञ आरंभित केलेला आहे, पुण्यस्मरणाचा यज्ञ, वर्षश्राद्धाचा यज्ञ, आदरणीय त्यांच्या पश्चात श्री दगडू दादा चोपडे, त्यांचा मुलगा, 3 मुली, सौ अलकाताई, सौ सिंधुताई आणि सौ शैलाताई, 3 मुली 1 मुलगा, असा असणारा परिवार. त्यामध्ये नातसुना असतील, नातू असतील, सर्व काही परिवार. आज आदरणीय बाबा भाग्यवान म्हणावं लागतील की त्यांना विशिष्ट आयुष्य मिळालं. तेवढं आयुष्य ते जगून आणि या परिवाराचं सगळं सुख समाधान पाहून गेले. समाजामध्ये आपण असं पाहतो की काहींना उगवणारा सूर्यसुद्धा पाहता येत नाही. जन्मजात बाळकाला मृत्यू आहे. आज आमच्या तुमच्या बाबतीमध्ये विचार केला तर आम्हाला तुम्हाला सुद्धा आयुष्य काय 100पर्यंत जाऊच असं नाही. अलीकडच्या काळामध्ये विचार केला तर आयुष्य 50-50 झालेलं आहे. तेही जरा जास्तच म्हणावं लागेल. आज 20 वर्षाच्या 25 वर्षाच्या तरुणाला अटॅक येतोय. दुर्दैव आहे का? तर याला काही कारणं आहे. तुमचं खाणं, तुमचं राहणं, तुमच्या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहे त्याला. आणि म्हणून आज मर्यादित असं आयुष्य जगून 1 वर्षापूर्वी
या चोपडे परिवारातून आदरणीय पितांबर दादा निघून गेले. त्यांच्या पश्चात भारतीय संस्कृतीच्या नियमानुसार जपल्या जाणाऱ्या रूढी परंपरा त्यातली एक परंपरा म्हणजेच श्राद्धविधी आहे. आता बऱ्याचदा लोक याला अंधश्रद्धा म्हणतात, परंतु श्राद्ध हा अंधश्रद्धेचा भाग नाही, श्रद्धेचा भाग आहे. आमच्यावरती काही ना काही ऋणानुबंध त्या व्यक्तीचे आणि त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी केला जाणारा अगदी छोटासा प्रयत्न म्हणजेच श्राद्धविधी आहे. विठ्ठल आणि म्हणून आम्हाला विचाराच्या माध्यमातून, आम्हाला आर्थिक माध्यमातून, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आबाबांनी उपकार आमच्यावर केलेले. मुलावर वेगळे उपकार केले, नातवंडावरती वेगळे उपकार केले, नातींवरती वेगळे उपकार केलेले आहेत. मग या उपकारातून उतराई होण्यासाठी हा छोटासा केला जाणारा अन्नदानाचा यज्ञ आहे. आणि म्हणून हा यज्ञ, या यज्ञासाठी उपस्थित असणारा जनसमुदाय, या परिवारावर प्रेम करणारी समस्त ग्रामस्थ मंडळी, या परिवारावर प्रेम करणारी सर्व अतिष्ठ मित्र परिवार, आपण सगळे सोयरे सर्वजण या ठिकाणी आपल्या जीवनातील अमूल्य असा वेळ खर्च करून उपस्थित आहात, त्याबद्दल सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन. कार्यक्रमाला साथ संगती करणारी सर्व गुणजन मंडळी, सुंदर असं गोड गायन, सुंदर असं गोड वादन ज्यांच्या मुखवाणीद्वारे आपण ऐकलं, ते महाराष्ट्रामध्ये असणारे सर्व नामांकित गायनाचार्य, मृदंगाचार्य मंडळी, या परिसरातील असणारे सर्व भजनी मंडळी आहेत, त्याचप्रमाणे वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी आहेत. खरं तर आपण सर्वजण माझ्यासाठी बहुमूल्य आहात, योग्य आहात आणि महान आहात. गुणहा पूजा स्थानम. सुभाषितकारांनी वर्णन केलेलं आहे की राजा हा स्वतःच्या राज्यापुरता प्रिय असतो. स्वदेशो पूज्यते राजा, परंतु विद्वान सर्वत्र पूज्यते. तुम्ही विद्वान म्हणजेच वारकरी धरा. वारकऱ्या ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, कपाळावरती गोपीचंद्राचा टिळा आहे आणि मुखामध्ये राम कृष्ण हरी नामाचा जप आहे, तो वारकरी महाराष्ट्रामध्ये सोडा, महाराष्ट्राच्या बाहेर जरी कुठं गेला तरी तो उपाशी राहू शकत नाही. ही ताकद वारकरी संप्रदायाची आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचं कार्य हे अविरतपणे साध्य करणारी महाराज मंडळी आहेत. त्यांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी आहेत. कोणती संस्था आहे? स्वामी समर्थ वारकरी शिक्षण संस्था, याच गावातील ही संस्था आहे आणि भरपूर असे विद्यार्थी या संस्थेमध्ये आहेत. माझी अशी विनंती आहे की संस्थेमध्ये बऱ्याचदा आपण काय करतो, मुलांचे हाल होते, त्यांना खायला 5-5 मिनिटाला मिळत नाही म्हणून आपण मुलांना संस्थेत टाकत नाही, शिबिरात टाकत नाही आहे. पण एक लक्षात ठेवा, संस्थेमध्ये राहणाऱ्या प्रत्येक मुलाकडनं अपेक्षा करायची नसते की याने गायक व्हावं, यानं वादक व्हावं, याने कीर्तनकार व्हावं. नका गायक होऊ द्या किंवा नका वादक होऊ द्या किंवा नका कीर्तनकार होऊ द्या, पण ज्याने हरिपाठ गायला, ज्याने हरिपाठ म्हटला ज्याच्या वाणीद्वारे, त्याच्या हातून कधी वाईट कृत्य घडू शकत नाही. कधीच तो बाटली आपल्या हातामध्ये घेणार नाही. ही ताकद आहे. आणि म्हणून मुखी जरी गाय पवित्रची होय देह त्याचा, हे सामर्थ्य हरिपाठाचं आहे. हे सामर्थ्य वारकरी संप्रदायामध्ये शिकवलेलं आहे. आपण सर्वजण माझ्यासाठी अतिशय महान आहात. विद्वान सर्वत्र पूज्यते, स्वदेशो पूज्यते राजा. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करते. ज्यांची सिस्टीम आपल्याला लाभले त्यांनाही कोटी कोटी प्रणाम. आणि या कार्यक्रमाला जास्तीचा उशीर न करता आरंभ करते. विठ्ठल जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरती काही ऋणानुबंध आहे. पहिलं ऋण देवाचं आहे. तुम्ही म्हणत नाही, तुम्ही बसून कीर्तन करता. माझी तब्येत बरी नाही, मी 9-10 महिन्यापासून माहीत असे कार्यक्रम बंद केलेले होते. परंतु या आदरणीय बाबांचे चिरंजीव, वेतांबर बाबांचे चिरंजीव दगडू दादा, ते महाराजांची तारीख घ्यायला घरी आले होते. आणि एवढं कमी, आणि त्यांची खूप इच्छा, खूप श्रद्धा. म्हटले महाराज आमच्या गावामध्ये अजून आपण आलेले नाही, ते यावं लागेल. खूप इच्छा होती त्यांची, परंतु एवढ्या कमी वेळेमध्ये महाराजांची तारीख मिळणं अशक्य आहे.
महाराजांची तारीख नाही मिळाली. नंतर मग त्यांनी विचार केला, म्हटले नाही ताई, महाराज नाही तर तुम्ही दोघात इंदोरीकर परिवारातून एक कोणीतरी न्यायचं आहे आम्हाला. आणि म्हणून इंदोरीकर परिवाराचा एक सदस्य म्हणून मला इथे आपल्या सेवेसाठी यावं लागलं. पांडुरंगाच्या कृपेनं होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. तुकोबाराय म्हणतात की देवा मला अशा थोर संत महात्म्यांची सेवा घडू दे की त्यांची सेवा घडल्यानंतर माझ्या दैवाला किंवा माझ्या सुखाला पारावारा राहणार नाही. अशा प्रकारचं सौभाग्य मी माझं समजते. विठ्ठल. जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरती काहीतरी ऋणानुबंध आहे. पहिलं ऋणानुबंध आहे देवाचं. ज्याने हा देह दिला दान, जरा स्वर द्या ना तुम्ही. ज्याने हा देह दिला दान, तयाचे करीन चिंतन. पहिलं ऋणानुबंध देवाचं आहे. दुसरं ऋणानुबंध आहे साधू संत महात्म्यांचं. आज श्राद्ध म्हणजे काय, पुण्यस्मरण म्हणजे काय, भजन म्हणजे काय, टाळ म्हणजे काय, पखवाज म्हणजे काय, हे आम्हाला माहीत नव्हतं. मग ही संस्कृती टिकवण्याचं काम ज्या साधू संत महात्म्याने केलेलं आहे. दुसरं ऋणानुबंध संत महात्म्यांचं आहे. तिसरा ऋणानुबंध आमच्या जीवनामध्ये कुणाचं असेल तर ते गोमातेचं आहे. जन्म देणारी आई असेल तर आम्हाला जगवणारी एक माता आहे, ती गोमाता आहे. चौथा ऋणानुबंध आमच्यावरती असेल तर ते शूरांचं आहे. ज्यांनी या देशासाठी आपलं रक्त सांडलं, ज्यांनी या देशासाठी स्वतःचं जीवन समर्पित केलं, त्या शूरांचं ऋण चौथं आहे. आणि पाचवं ऋणानुबंध आमच्यावरती असेल तर ते आम्हाला जन्म देणाऱ्या आई आणि वडिलांचं आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. पहिलं ऋणानुबंध मातृ आणि दुसरं ऋणानुबंध पितृदेवो भव. आचार्य अतिथी नंतर आहे. आता देव कुणाला मानतो आपण? आज आदरणीय बाबांचं पुण्यस्मरण आहे. बऱ्याचदा मी बाप या नावावर कविता म्हणून दाखवणार नाही, पण इथे या श्लोकामध्ये फार गहन अतिशय चांगला विषय मांडलेला आहे की मातृदेवो, देव कुणाला मानतो आपण? तुका म्हणे माया बापे, माया बापे, तुका म्हणे माया बापे, तुका म्हणे माया बापे, माया बापे, तुका म्हणे माया बापे. बापे अवघी देवाचीच रूपे. मंदिरामध्ये गेल्यानंतर दगडाच्या मूर्तीला आम्ही देव मानतो. दगडाच्या मूर्तीसमोर जाऊन आम्ही नतमस्तक होतो. मला सांगा, इथे तुकोबारांनी सांगितलंय तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. का बरं सांगितलं असेल? मातृदेवो भव, पितृदेवो भव. तुम्ही पंढरपूर पासून अतिशय जवळ आहात.
वर्षातनं एकदा दोनदा आपण पंढरपूरला जात असाल. जगाचा मालक अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा कशावर उभे येतो? ज्या देवाच्या दर्शनासाठी आपण जातो, जगाचा मालक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा कशावर उभा आहे? कशावरती उभे आहे देव? विटेवर उभे आहे, बरोबर? हा, विटेवर उभे. देवाला विटेवर कोणी उभं केलं? भक्त पुंडलिकाने, बरोबर? भक्त पुंडलिकाने देवाला विटेवर उभं केलं. बरं, ज्या भक्ताने देवाला विटेवर उभं केलं असा तो भक्त होता तरी कोण? पुंडलिकाची भेटी परब्रह्म आलेगा. पुंडलिकरायांना भेटण्यासाठी जगाचा मालक येतो, याचं कारण काहीतरी असावं. याचं कारण आहे, आई वडिलाची सेवा करत असलेल्या पुंडलिकाला देवाला भेटायला यावं लागतं. आम्ही आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकून आळंदी पंढरीची वारी करतो, त्या वारीचं पुण्य मिळेल का मला? नाही मिळू शकत. मातृदेवो भव. मला सांगायचं एकच आहे की ज्या भगवान परमात्म्याला ज्या भक्ताचं ऐकावं लागतं, ज्या भक्ताचं ऐकावं लागतं, तो भक्त आहे पुंडलिक. सेवा कोणाची करतो? आई आणि वडिलांची. माऊली ज्ञानोबांना म्हणावं लागलं, सकळ तीर्थांची धुरे जिये का माता पितरी तया सेवेसी गीर शरीरे लोन कीजे. माऊली ज्ञानोबा सांगतात, तुम्ही तीर्थयात्रा करू नका, नाही केली तर हरकत नाही, पण घरातल्या माता आणि पिता या दोन देवतेला मात्र विसरू नका. विठ्ठल माय बाप बापे केवळ कासे तेने न जावे तीर्थासे. आई वडील ही परमदेवता मानली जाते, कारण आई हे घराचं मांगल्य असेल तर बाप हे घराचं अस्तित्व आहे. जोपर्यंत तुमच्या परिवारामध्ये तुमची माय तुमची आई जिवंत आहे तोपर्यंत प्रेम कुणाकडे भीक मागायची गरज नाही. आणि जोपर्यंत तुमच्या परिवारामध्ये तुमचे वडील जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या परिवाराकडे वाईट नजरेनं पाहण्याची धमक कुणाची होऊ शकत नाही, कारण बाप हा घराचा धाक आहे. आणि एक सांगू का, अनेक कविताकारांनी आईवरती अनेक कविता केल्या हो, पण बाप एक असं काव्य आहे ते आजवर परिपूर्णतेनं लिहिताच आलं नाही. कारण बाप हा पडद्यामागचा कलाकार म्हटलं तर हरकत नाही. एखादा चित्रपट हिट होतो, नावाजतो नाही का, छावा चित्रपट आपण सगळ्यांनी पाहिला. एखादा चित्रपट नावाजतो, त्या चित्रपटामध्ये काम करणारी कलाकार जीवातून काम करतात, त्या कलाकारालाही प्रत्येक जण अनुकरण करतं, काय काम केलं त्या कलाकाराने. मग हे सगळं बघत असताना एक अभ्यास आपण करत नाही की या चित्रपटामध्ये काम करणारे कलाकार एवढे सुंदर आहे, तर हा चित्रपट लिहिणारा दिग्दर्शक किती सुंदर असावा. बरोबर? बाप हा या पडद्यामागचा कलाकार आहे. तुमचं माझं आयुष्य जीवन हा एक चित्रपट आहे, पण हा चित्रपट दिग्दर्शक करणारा चित्रपट दिग्दर्शक हा त्या पडद्यावर दिसत नाही. जरी पडद्यावर दिसत नसेल पण पडद्यामागून काम मात्र जीवातून करत असतो. तसं बाप स्वाभिमानी बाळा, बाप कणखर कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप करी लोणी, लेकराची बोनी, 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 बाप करी लोणी.
लेकुराचे ओढे आणि म्हणून माय बापे केवळ कासे तेने न जावे तीर्थासे. खरं तर पुण्यस्मरण करायला सुद्धा भाग्य लागतं. आदरणीय बाबांचं पुण्यस्मरण या परिवाराने केलं. बऱ्याचदा आपण पाहत असतो की बापाचा दावा कधी येतो हे सुद्धा काही माशांना माहीत नसतं. कुठंतरी दारू पिऊन गटारात वळतात. एका ठिकाणी कीर्तनाला गेले. एक जण म्हटलं, महाराज आमच्याही म्हाताऱ्याच्या श्राद्धाला तुम्हाला झोलवायचं आहे. म्हटलं तारीख सांगा. नाही म्हणे, तारीख वगैरे काही माहीत नाही मला, ते तुमचं तुम्हीच बघा. कधी कधी हसू वाटतं अशा लोकांचं. अहो म्हटलं, वडील तुमचे, तारीख मी कशी सांगू? नाही म्हणे ताई, ते तुमचं तुम्हीच बघा. सगळे महाराज लोक, टाळकरी माळकरी सगळे तुम्हीच सांगा. अहो म्हटलं, असं कसं? तेवढ्यात त्याची बायको आली. ती म्हटली, काय झालं ताई? म्हटलं, काय नाही, तुमचे सासरे यांचे वडील वारलेत, आता श्राद्ध करायचं म्हणतात आणि मला म्हणतात तुम्हीच तारीख बघा. म्हणे मी सांगू का? मला आनंद झाला. मला वाटलं निदान मुलापेक्षा सून भाग्यवान असेल. तिनं पळत गेली, कॅलेंडर आणलं, ते माझ्या पुढं ठेवलं. त्या कॅलेंडरवर काय लिहिलेलं होतं माहिती आहे का? तिनं बोट केलं, सांगितलं, हे बघा म्हणे ताई, ज्या दिवशी आमच्या जर्सी गायला खोंड झालं होतं त्या दिवशी आमचे सासरेबा वारले होते. पाय धुवून तीर्थ प्यावा अशांचं. म्हणजे आज अशी परिस्थिती, विनोदाचा भाग सोडा, परंतु आज अशी परिस्थिती समाजात आहे की आई वडील मरण पावल्यानंतर आई वडिलांचं उत्तर कार्य करायला मुलं यायला तयार नाहीये. पॅकेज देतात, पैसे देतात, तुम्ही करून घ्या, हवा तेवढा पैसा मी देतो असं म्हणणं. पण एक लक्षात ठेवा, आज नसलेला पैसा उद्या मिळवता येईल. पण आज आई वडील आहे, उद्या ते आपल्यातून गेले तर ते किती मिळवण्याचा प्रयत्न केला तरी मिळू शकत नाही. ऐसी कौन सी चीज है जो इस दुनिया में नहीं मिलते? सब कुछ मिल जाता है लेकिन माँ और बाप नहीं मिलते. खुद की पसंद से मिलते हैं उसे पत्नी कहते हैं, लेकिन भाग्य और नसीब से मिलते हैं उसे माँ बाप कहते हैं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 भाग्य प्राप्त होत असतं. भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, रघुनंदन भाग्यवंता घरी ऋण हे ऋणानुबंध आहे. अन्नदानासारखं पवित्र कार्य आहे या ठिकाणी. आणि रामायणामधला एक फार मार्मिक भाग आहे. ज्या वेळेला राजा दशरथाने आपला देह सोडला, त्याच्या पाठीमागे काही आख्यायिका होती की जेव्हा शुक्राने पाऊस अडवला आणि शुक्राने पाऊस अडवल्यानंतर राजा दशरथाने त्याच्यासोबत युद्ध करत असताना राजा पराजित होण्याची वेळ येऊ लागली, कारण राजाच्या रथाचं आग मोडलं होतं. हे कैकेयीनं बघितलं आणि कैकेयी पळत आली आणि आपल्या हाताच्या साह्यानं मदत केली. पत्नी तिला म्हटलं जातं, जी संकटात सहभागी होते, संकटात आपल्या पतीला साथ देते, तिला पत्नीही म्हणतात. आणि पत्नी जी पतनालाही नेते ती पत्नी आहे. आणि मग कैकेयीनं सहाय्य केलंय, सांगितलं स्वामी तुम्ही लढा, काळजी करू नका, युद्ध जिंका, उभारी दिले. राजा दशरथ युद्ध जिंकतात. पण युद्ध जिंकल्यानंतर राजाच्या डोळ्यामध्ये आसवे येतात, कारण आज माझा जीव तर जाणार होताच, मी पराजयही होत होतो, अर्थात हे युद्धही हरणार होतो आणि माझा जीवही जाणार होता. पण आज या सगळ्या दुःखापासून, पराजयापासून किंवा माझ्या मृत्यूपासून मला वाचवणारी माझी धर्मपत्नी कैकेयी. कैकेयीला राजा म्हणतात, सांग कैकेयी तुला काय मागायचं? त्यावेळेला कैकेयी म्हणते, राजा वेळ येईल त्यावेळेला मागेल आणि तीच वेळ उद्या रामराज्याभिषेक होणार. आदल्या दिवशी कैकेयी राजाकडे जाते, म्हणते, राजा ज्येष्ठासी धाडावे दुरी दिगंतरा, कनिष्ठासी द्यावा राज्यपट, मोठ्याला वनवासाला पाठवा आणि कनिष्ठाला माझ्या भरताला राजगादी द्या. महाराज असं काही, कारण राजा, बऱ्याचदा लोक काय म्हणतात माहिती का, राजा दशरथ होता पण राजाने बायकोचा
चुकलं आणि रामाला वनवासाला पाठवलं असा भाग नाही आहे. याच्यातला भाग विचार करण्याचा असा आहे की ते रघुकुल घराणं आहे. रघुकुल घराण्याचा रीती रिवाज आहे. दिलेला शब्द पुन्हा परत मागे घेत नाही. रघुकुल रीत सदा चली आये, प्राण जाये लेकिन बचन न जाये. आणि मग त्या रीती रिवाजाप्रमाणे राजाला वर पूर्ण करावा लागला. इकडे प्रभू वनवासाला जातात. इकडे राजा दशरथाची अशी अवस्था झाली की एक एक दिवस मृत्यू समान उगवत होता. जसं एखाद्या माणसाचा तरुण मुलगा मरण पावला, तरुण मुलगा मरण पावल्यानंतर उगवणारा प्रत्येक दिवस हा त्याच्यासाठी मृत्यू समान असावा, तसा दिवस या राजा दशरथाचा उगवत होता. एक दिवस झालं काय, राजाने आपला देहत्याग केला आणि देहत्याग केल्यानंतर ही बातमी प्रभू रामचंद्रांना वनवासामध्ये समजले. पण दिलेला वचन मात्र मोडायचं नाही. मी वनवासाला आलोय ना, हा वनवास पूर्ण करायचा. मग काय करावं? वडिलांचं उत्तर कार्य रामचंद्र प्रभू जिथं वनवासात आहे तिथं करायचं ठरवतात. आता वनवासात ती सामग्री आणण्यासाठी प्रभू जरा दूर दूर भटकत आहे. इकडे विधीची वेळ निघून चालली. त्यावेळेला रामायणात एक भाग असा आहे की पहिलं पिंडदान हे सीतेनं केलेलं आहे. रामायणामध्ये पहिलं पिंडदान हे सीतेनं केलं. सीतेनं पिंडदान केलं. प्रभू आले. प्रभूंना सीता सांगू लागली, प्रभू मी पिंडदान केलं बरं. प्रभू म्हटले ठीक आहे, पण याला साक्षीदार कोण आहे? तिनं सांगितलं हे बघा म्हणे ही रुंद आहे, तुळस आहे. विचारलं त्या तुळशीला, तुळशी मैया सांग ना प्रभूंना की सीतेनं पिंडदान केलं म्हणून. झालं काय? ती तुळस खोटं बोलली. मला नाही माहिती म्हणे सीते तू पिंडदान केलं की नाही, याला मी साक्षीदार होणार नाही. राग आला. रागाच्या भरामध्ये सीता मैया तिला शाप देतात की अगं ज्या तोंडानं अशुभ बोलतीस तू, तुला किती पवित्र मानलं जातं. तुला जसं तांब्याभर पाणी असेल तर त्या तांब्याभर पाण्यामध्ये एक तुळशीचं पान टाकलं तर ते पाणी राहत नाही. ते काय तयार होतं? तीर्थ तयार होतं ना. मग एवढं पवित्र मानलं जाते. भगवान परमात्म्याचा पहाटे स्नान, अभिषेक झाल्यानंतर, वस्त्र घातल्यानंतर पहिला हार कुठला घातला जातो? हो, तुळशी हार घातला जातो. किती पवित्र मानलं जातं. आणि तरी देखील खोटं बोलतेस ना तू, जा तुला स्थान मिळणार नाही. आजही तुम्ही पहा, जी तुळस आपण वृंदावनात लावतो, म्हणजे घराच्या दारासमोर जशी तुळशी वृंदावन आहे त्याच्यामध्ये तुळस लावतो, रोज तिची पूजा करतो, त्याला पाणी घालतो. आणि त्याच तुळशीची मंजुळा वाऱ्याच्या वेगानं जर उकिरड्यात उडून गेली तर तिथं सुद्धा ती उगवते. त्याच तुळशीची मंजुळा वाऱ्याच्या वेगानं घाण्यात उडाली तर तिथेही ती उगवते. आता गंमत अशी आहे की जी तुळस वृंदावनात तेवढी टवटवीत नाहीये, ती तुळस उकिरड्यात टवटवीत आहे. हा सीता मैयानं दिलेला शाप आहे. त्याच्यानंतर सीता मैयाने दुसरा साक्षीदार गोमातेला विचारलं, सांग ना गोमाते प्रभूंना की सीतेनं पिंडदान केलं म्हणून. त्यावेळेला ती गायही खोटं बोलली. मला नाही माहिती म्हणे सीते तू पिंडदान केलं की नाही, याला मी साक्षीदार होणार नाहीये. त्यावेळेला झालं काय, सीता मैया त्या गायीला शाप देतात की जा, ज्या तोंडानं तू अशुभ बोलली, अगं तुझ्या उदरामध्ये 33 कोटी देवतेचं वास्तव्य आहे, त्या तोंडानं तू अशुभ बोलली ना, त्या तोंडाकडून तुझी कुणीच पूजा करणार नाही. आजही तुम्ही पहा, गायीचं गोमित्र पवित्र आहे, गायीचं शेण पवित्र आहे, गायीचं दूधही तितकंच पवित्र आहे, पण गायीचं तोंड अशुभ आहे. हा सीतेने दिलेला शाप आहे. त्याच्यानंतर तिसरा साक्षीदार सीता मैया जवळच असणाऱ्या वटवृक्षाला विचारतात, वटवृक्षा सांग ना प्रभूंना की सीतेनं पिंडदान केलं म्हणून. त्यावेळेला झालं काय, तो वटवृक्ष खरं बोलला आणि प्रभूंना सांगू लागला, प्रभू सीता मैयाने पिंडदान केलं बरं, याला साक्षीदार मी आहे. आनंद झाला सीता मैयांना. खरं आहे, खरं सांगितलं याचा आनंद झाला. आणि आनंदाच्या भरामध्ये त्या वटवृक्षाला सीता मैया आशीर्वाद देतात की जा, तुला उदंड आयुष्य लाभल आणि हे आयुष्य जगत असताना तू अखंड तेजस्वी राहशील. आजही तुम्ही पहा, उन्हाळ्यामध्ये सगळ्या झाडाची पानं गळून पडतात पण वटवृक्ष पूर्णपणे झडत नाही. एवढंच नव्हे, सगळ्या झाडाला आयुष्य कमी आहे पण सगळ्यात जास्त आयुष्य कोण्या झाडाला आहे? वटवृक्षाला आहे. वटवृक्षाला सगळ्यात जास्त आयुष्य आहे. म्हणून आमच्या महिला माता भगिनी वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाला 7 फेऱ्या मारतात. कशासाठी? हाच पती 7 जन्मी मिळावं म्हणून, उदंड आयुष्य वडाप्रमाणे मिळावं म्हणून. आता एक संघटना निघालेली आहे, माहिती आहे की माहित नाही? तो संघटना पुणे, नाशिक वगैरे शहरामध्ये संघटना निघाल्या आहे. पत्नी पीडित संघटना माहित असेल तुम्हाला. पत्नी पीडित संघटना
त्या संघटनेने काय केलं माहितीये का, वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी बायांनी वडाला नाही का फेऱ्या मारल्या, दोरे गुंडाळे ना, त्या त्रस्त झालेल्या, पीडित झालेल्या संघटनेने म्हणजे त्या पुरुषाने जे बायकोच्या त्रासाला कंटाळलेले, त्याने त्या वडाला उलट्या फेऱ्या मारल्या. विचारलं का बरं तुम्ही उलट्या फेऱ्या मारल्या? त्याने सांगितलं ही बायको या जन्मात भेटली, पुढल्या जन्मात. मला सांगायचं तात्पर्य एकच आहे की वडाला आयुष्य मोठं आहे, जास्त आहे. वड तेजस्वी आहे आणि उदंड आयुष्य लाभेल आणि अखंड तेजस्वी राहशील असा आशीर्वाद सीतामाया त्या वटवृक्षाला देतात. माझं सांगायचं तात्पर्य एकच आहे की रामायणामध्ये पहिलं पिंडदान हे सीतेनं आपल्या सासऱ्याचं केलं आणि नंतर प्रभू रामचंद्राने केलेलं आहे. आता बरेच लोक त्याचं अनुकरण कसं करतात, रामचंद्र प्रभू स्वतःच्या वडिलांचं उत्तर कार्य करायला आले नाही, मग आम्ही कशाला येऊ? प्रभू रामचंद्र आपल्या वडिलांची आज्ञा म्हणून वनवासाला गेले होते. तुम्ही ड्युटीवर गेलात किंवा सर्व्हिसला आहात किंवा एखादा बिझनेस करताय, मग तुम्ही बांधिलकी आहात का त्याला? नाही. माणसं नाही का म्हणजे काही गोष्ट कुठेही लावतात, कुठल्याही ग्रंथाशी कुठल्याही पुराणाशी जोडतात आणि मग म्हणतात हे सत्य आहे ते सत्य आहे. ऐका, आणि म्हणून जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा म्हणतायत की मी पिंडदान केलं आणि त्या पिंडदानाचं महत्व माझे झाले गैवर्जन, फिटले पितरांची ऋण, पिंड पदावरी दिला आपुलिया करी. मी पिंडदान केलं आणि त्याचं वेगळं समाधान माझ्या जीवनाला प्राप्त झालं की मला गैवर्जन पुण्य मिळालं. माझे झाले गैवर्जन, फिटले पितरांचं ऋण फिटल्याचं एक वेगळ्या प्रकारचं समाधान माझ्या जीवनामध्ये मला वाटलं. पण एकांतामध्ये बसलेल्या तुकोबारांना आठवण झाली. मृत्यूचं काही काळ वाटत नव्हतं तुकोबारांना, फक्त एकाच गोष्टीची गंत होती. तुकोबाराय या मृत्यूलोकात यायला तयार नव्हते. देवाच्या हट्टानुसार तुकोबाराय मृत्यूलोकात आले, पण येण्याच्या अगोदर तुकोबाराय देवाला म्हणतात देवा जातो मी, तुझा हट्ट आहे म्हणून जातो, पण अटी आहे माझ्या, जाईल तर मर्जीनं, राहील तर मर्जीनं, येईल तर मर्जीनं आणि न्यायला तू आला पाहिजे. 4 अटी देवाकडे मागतात. देव म्हणतात जा तुम्ही. 4ही अटी मान्य केल्या तुमच्या. आणि मग एकांतामध्ये बसलेल्या तुकोबारांना देवानं दिलेल्या वचनाची आठवण झाली की देवाने आपल्याला वचन दिलेलं आहे की तुकोबाराया तुम्ही ज्यावेळेला मला हाक माराल त्यावेळेला मी तुम्हाला घ्यायला येईल. तेव्हा तुकोबाराय भगवान परमात्म्याला हाक मारतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. जा
लक्षणात काहा गोपीनाथ पावेचना अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारा देवाला हाक मारतात. शरीर जाणार हे सत्य आहे, पण कधी जाणार माहिती आहे का हो? इथे बसलेल्यापैकी कोणी म्हणेल का मी आता 2 दिवसानं जाणार, मी 2 वर्षाने जाणार, किंवा मी अमक्या अमक्या वारानं जाणार? नाही. शरीर जाणार हे सत्य आहे, त्रिवार सत्य आहे ते, परंतु कधी जाणार आहे हे माहित नाहीये. जायाचे शरीर नागराजोगी सांगतात की काळ न पाहे हाट, काळ न पाहे घाट, काळ न पाहे आवास, काळ न पाहे दिवस. काळ हाट बघत नाही. हाट म्हणजे बाजार. एखादा माणूस बाजारला गेलाय, आपल्या जवळच जो काही बाजार असेल 4-2 किलोमीटर 5-10 किलोमीटरवर एखाद्या शहराच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी बाजारला गेला, त्याने बाजार घेतला आणि घरी निघाला. कवीला येण्यासाठी निघाला, परंतु अर्धा 1 किलोमीटर पुढे आल्यानंतर घरून फोन आला, म्हटले लेक जावई आलेत आणि लेक जावायला काहीतरी गोडधोड घेऊन या पाहुणचारासाठी. हा पुन्हा परत रिटर्न गेला. 1 किलोमीटर पुढे आलेला माणूस पुन्हा पाठीमागं गेला. स्वीटच्या दुकानात जाऊन जावयाला काय आवडतंय, लेकीला काय आवडतंय ते विकत घेतलं, पिशवीमध्ये टाकलं, पिशवी गाडीला टांगली, गाडीवरती बसला, गाडी चालू करणार तेवढ्यात अचानक अटॅक आला. काळ बरं नाही, तेवढ्यात अटॅक आला. गाडीवरचा माणूस धाडकन खाली कोसळला. पिशवी अस्ताव्यस्त पडली, गाडी अस्ताव्यस्त पडली. याच्या खिशातला मोबाईल एकीकडे पडला, हा एकीकडे पडला. दुकानातली माणसं आली, उचललं, कोणी पाणी पाजतं, कोणी घरच्या लोकांना फोन करतंय. घरची लोक धावत आली, उचललं, चांगलं हॉस्पिटलला नेलं आणि डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब आम्ही या व्यक्तीच्या वजना एवढा पैसा द्यायला तयार आहे, पण आमच्या पेशंटला वाचवा. डॉक्टरांनी चेकिंग केल्यानंतर सांगितलं, आता तुम्ही या व्यक्तीच्या वजनाइतका काय, आता तुम्ही या व्यक्तीच्या वजनाच्या दुपटीनं जरी पैसा खर्च केला तरी आता हे पेशंट जगू शकत नाही. मला सांगायचं एकच आहे की काळ न पाहे हाट. काळ असं म्हणतो का हो की आता तू एवढा मागाचा बाजार केला बाबा, लेक जावई घरी आलेले, पहिल्यांदा लेक जावायला जीव खाऊ घाल, लेक जावायला वाटी लाव, आणि लेक जावई गेल्यानंतर सगळं जिकडं तिकडं झालं की मग मला मिस कॉल दे किंवा फोन कर, असं म्हणतो का का? गडबडी काळ वाट्याचे पाहे, आठवण किती आहे अवकाश, आठवण किती आहे अवकाश, आठवण किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट्याचे पाहे, आठवण किती आहे अवकाश, आठवण किती आहे अवकाश, आठवण किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाटेची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. काळ आयुष्याची वाट बघताय. नाथ महाराज पहिली व्याख्या सांगतात. दुसरी व्याख्या, काळ न पाहे घाट. काळ घाट बघत नाही. बऱ्याच आपण पाहतो काही काही गाड्या घाटातून खाली कोसळतात. उदाहरणार्थ एखादी बस कोसळते, जर कदाचित त्या घाटातून बस कोसळली, आपण टीव्ही वरती पेपरला न्यूज वाचतो, अमक्या अमक्या घाटातून एक बस कोसळली, त्या बसमध्ये 30 प्रवासी प्रवास करत होते, त्यातले सगळेच प्रवासी जातात का? 30 प्रवासी प्रवास करत होते, अपघात झाल्या, अपघात झाल्यानंतर 30ही प्रवासी मरण पावले का? नाही. त्यातले 10 प्रवासी जागीच गेले, त्यातले 10 प्रवासी गंभीर जखमी झाले आणि त्यातल्या 10 प्रवाशांना साधं खर्चटलं सुद्धा नाही. मुद्दा लक्षात आला? 30 प्रवासी जरी प्रवास करत असतील, 10 प्रवासी जागीच जातात, 10 प्रवासी गंभीर जखमी होतात आणि 10 प्रवाशांना साधं खर्चट सुद्धा नाहीये. तसा काळ न पाहे घाट. तुमचा मृत्यू जिथे येणार तो तिथे येणार आहे. काळ न पाहे अवस, काळ न पाहे दिवस. काळ न पाहे अवस. अवस म्हणजे अमावस्या. आता अमावस्या म्हटलं तर लोकांच्या मनामध्ये जरा विपरीत येतं. अमावस्या म्हटलं तर जरा वेगळं येतं नाही का? अमावस्याच्या दिवशी हे करू नका, अमावस्याच्या दिवशी ते करू नका. बऱ्याचदा अलीकडच्या काळामध्ये लोक प्रत्येक गोष्टी मुहूर्त पाहतात.
नाही का, लग्न जमायपासून मुहूर्त, लग्न करायपासून मुहूर्त, एवढंच नव्हे, घर बांधायचं मुहूर्त, विहीर खंडायची मुहूर्त, प्रत्येक गोष्टीला, गाडी घ्यायची मुहूर्त, विहीर खंडायची मुहूर्त, प्रत्येक गोष्टीला मुहूर्त पाहतो. पण मला सांगा, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कुणी जन्माला आणि मृत्यूला मुहूर्त पाहिलाय का? मी अमक्या अमक्या वाराला जाणार असा कोणी मुहूर्त पाहिलाय का? नाही. आतापर्यंत जन्म आणि मृत्यू, जन्म शब्द किती महत्वाचा आहे तुम्ही पहा. जन्म शब्द जेव्हा निर्माण झाला तेव्हा मृत्यू शब्दाला घेऊन आलेला आहे. जीवासवे जन्मे मृत्यू, जीवासवे जन्मे मृत्यू, जोड जन्म जात, दिसी भासते ते सारे, विश्वनाशिवंत, विश्वनाशिवंत, काय शोक करिसी वेडा, करिसी वेडा, स्वप्नेच्या फळांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. जीवासवे जन्मी मृत्यू, जोड जन्म जात, दिसे भासते ते सारे, विश्वनाशिवंत, विश्वनाशिवंत. जीव जन्माला येतो तर मृत्यूला घेऊन येतो. तुम्ही पहा, जन्म, जन्म शब्दाची सुरुवाती कुठल्या अक्षराने? ज. आणि जन्म शब्दाचा शेवट हा म अक्षराने. तुमच्या माझ्या जीवनाची सुरुवात कुठल्या अक्षराने? ज. आणि तुमच्या माझ्या जीवनाचा शेवट हा कुठल्या अक्षराने? म. जन्म या एकाच अक्षरात सगळं काही आयुष्य दडलेलं आहे. म्हणून जन्म कधी होईल किंवा मरण कधी येणार आहे याचा आजवर कोणी अंत लावलाय किंवा शोध लावलाय? मी अमक्या अमक्या वारीला जाणार, कळालं होतं राजा परीक्षितीला फक्त. तेही भाग्यव नव्हतं राजा परीक्षिती. वास्तविकता स्वतःच पाप नव्हतं राजा परीक्षितीचं. ज्या वेळेला पांडव वनवासामध्ये असताना पांडव ज्या अरण्यामध्ये राहत होते त्या अरण्याला त्यांनी आग लावली. आग लावल्यानंतर त्या आगीमध्ये सगळे जीव जंतू जळून खाक झाले आणि त्यात सगळ्यात जास्त सर्पयोनी मरण पावली होती. त्यावेळेला सर्पाचा मेन सूत्रधार, मेन खलनायक तक्षक आहे. या तक्षकाने गाठ बांधली की ज्याने माझ्या कुळाचा उद्ध्वंस केला असेल, ज्याने माझ्या पिढीचा नाश केला असेल, त्याचा मी बदला घेणार. आणि त्याच पांडवाचा बदला घेण्यासाठी हा तक्षक लागून होता. पण पांडव सदैव वैकुंठाला गेले, स्वर्गारोहणाला गेले. त्यावेळेला स्वर्गारोहणाला जात असताना 14 जण स्वर्गारोहणाला गेले आणि त्यातला धर्मराजा हे सदैव वैकुंठाला गेले. धर्मराजा वैकुंठाला गेले त्यावेळेला धर्मराजाचा फक्त अंगठा गळून पडला. याचं कारण होतं, का बरं अंगठा गळून पडला? तर धर्मराजा तेवढंच खोटं बोलले होते, नरोवा एवढं. आणि ते स्वतःहून नाही, देवाच्या सांगण्यानुसार खोटं बोलले होते. आज जर आपल्या बाबतीमध्ये विचार केला तर दिवसाला आपण एकदा नाही 1000 वेळा खोटं बोलतो. हो, आपल्याला काय प्रायश्चित्त याचं असेल ते आपला आपण विचार करायचा आहे. धर्मराजाचा अंगठा गळून पडला म्हणून आजही असं मानलं जातं की कलियुगामध्ये फक्त अंगठे एवढंच धर्म शिल्लक आहे. आज पुढे काय काय बाबा विपरीत घडेल. आजच आपण पाहता टीव्हीवर, न्यूजवर काय काय घडतंय, काय काय घडतंय, फक्त ऐकायचं, काही ऐकायचं, काही बघायचं. आज या घडणाऱ्या घटना या कलियुगानुसार घडत आहे. आणि म्हणून मला सांगायचं तात्पर्य एकच आहे की मानवी मृत्यू आहे. जसं 14 जण स्वर्गारोहणाला गेले, 5वी द्रौपदी त्यांचा पाठलाग या तक्षकाने केला, त्यांच्या हाती लागले नाही. स्वर्गारोहणाला ते निघून गेले. मग आता करायचं काय? दुश्मनी कोणाशी? बापाची दुश्मनी मुलाला स्वीकारावी लागते. तसं या पांडवाचा नातू म्हणजे उत्तरेचा मुलगा कोण? राजा परीक्षिती. परीक्षिती राजाला ते पाप किंवा तो शाप स्वीकारावा लागला आणि मग घडणारी क्रिया आपोआप घडत गेली. विचारलं शुकाचार्यांना, का बरं माझा मृत्यू 7च दिवसात? शुकाचार्याने सांगितलं, अरे राजा तू भाग्यवान आहेस, कारण
कोणाचाच मृत्यू कुणाला कळत नाही. माणसं म्हणतात ते खरं आहे, पण कळत कुणालाच नाही. आणि तुझा मृत्यू तुला 7 दिवस अगोदर समजणार आहे. या 7 दिवसामध्ये तू काही करू शकतोस. अर्धा क्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत पापा. तुला 7 दिवस आहे मृत्यू काळाला. म्हणून आम्ही तुम्ही जन्म आणि मृत्यू ठरू शकत नाहीये. कळालं फक्त परीक्षेला. विठ्ठल मग शरीर जाणार हे सत्य, कधी जाणार माहित नाही. का हा गोपीनाथ पावेची ना. रात्रंदिवस तुकोबारा देवाला हाक मारताय. ये गातो माय बाबा पंढरीचा राया. ये गातो माय बाबा पंढरीचा राया. पण हाक मारू नये. देव तुकोबारांना न्यायला येत नाही. अशा वेळेला तुकोबाराया संत महात्म्यांना विनंती करतात. अभंगाच्या तुम्ही संत सारे कृपेचे सागर. तुम्ही संत सारे कृपेचे सागर. भाकावी करुणा विनवा पंढरीच्या राया. तुम्ही संत कृपेचे सागर आहात. माझ्या देवाला माझा निरोप सांगा. पण निरोप सांगताना कसा सांगा? निरोप हा फार सांगा देवा. फार हा शब्द किती मोठा आहे हो. एखादा मुलगा सर्व्हिसला आहे, कुठंतरी बाहेर आहे, मुंबई पुणा सारख्या सिटी ठिकाणी,
आणि बरेचसे दिवस झाले आई वडिलांनी अनेकदा त्याला निरोप पाठवले, फोन केले, काहीतरी कारण आम्ही सांगितले, पण तो काय भेटायला येत नाही. आज हे काम आहे, उद्या ते काम आहे, आज मीटिंग आहे, असं काहीतरी कारण सांगतोय. एक दिवस शेजारचा एक मुलगा काही कामानिमित्तानं गावाकडे आला होता आणि आईने त्याला पाहिलं. व्यवहार आहे बरं. आईने त्याला पाहिलं, विचारलं कधी आलास बाळा? त्यानं सांगितलं 2 दिवस झाले. जाणार कधी आहेस? उद्याकडे जाणार आहे. बरं, उद्या गेल्यानंतर माझ्या मुलाला एक निरोप सांगशील का? कोणता निरोप सांगायचा आहे साहेब? काय नाही, माझ्या मुलाला सांग की वडील खूप आजारी आहे. वडील आजारी आहे, पण नुसते आजारी आहे असं सांगू नको त्याला. वडील आजारी आहे पण फार आजारी असं सांग. काय निरोप सांग? वडील फार आजारी असं सांग. हा मुलगा दुसऱ्या दिवशी मुंबईला गेला. गेल्याबरोबर आपल्या मित्राला सांगितलं, हे बाबा, अरे वडील आजारी आहेत आणि तुला वाटत असेल आजारी आहे, नुसते आजारी नाही बरं, फार आजारी आहे. आईचा निरोप आहे, तातडीनं लवकरात लवकर घाईनं तुला गावाकडे बोलवलंय. यानं सगळी कामं बाजूला टाकली. वडील फार आजारी हा शब्द कानी पडतक्षणी गावाकडे आलाय. पाहतो तो वडील आजारी नाही, आई आजारी नाही. मग आईला विचारलं, आई असा निरोप का पाठवलास? आई म्हणते, अरे बाळा, अनेक पत्र पाठवले, फोन केले, निरोप पाठवले, भेटायला ये. मित्राच्या माध्यमातून निरोप पाठवण्याचं कारण एकच आहे, सत्येन मित्रम कृपयाच पुत्रम. मित्राला मित्राचं खरं वाटतं. आई वडिलांवर एवढा विश्वास नाही, एवढा मित्रावर विश्वास आहे अलीकडच्या काळात. मग हा निरोप पाठवण्याचं कारण एकच आहे, तू भेटायला यावं याच्यासाठी तुझ्या मित्राच्या माध्यमातून निरोप लहानसा आहे, थोडका आहे, पण तो फार करून सांगितला. तसं या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराया साधू संत महात्म्याला सांगतात की माझी भागावी करुणा, माझ्या देवाला माझा निरोप सांगा. थोडका असेल तर तो तुम्ही फार करून सांगा. निरोप हा फार सांगा देवा. बरं तुकोबाराया, सांगतो आम्ही निरोप. नक्की निरोप सांगायचा कोणता? प्रकार आहे ना निरोपाचे. काही दुःखाचे निरोप असतात, काही सुखाचे निरोप असतात. तसं तुमचा निरोप आम्ही कोणता सांगायचा? तुकोबाराय सांगतात, हो माझा निरोप सांगा, माझ्या देवाला सांगा मी अनाथ आहे, माझ्या देवाला सांगा मी अज्ञानी आहे, माझ्या देवाला सांगा मला कुणी नाही आहे, आणि माझ्या देवाला सांगा तुमच्या पायाजवळ मला जागा द्या. अभंगाच्या घेऊन येत नाही, तू जात नाही काही. तुम्ही आम्ही एक दिवसाचे पाहुणे आहेत ना, कोणता दिवस आमच्यासाठी शेवटचा असं सांगता येतंय का? तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. ज्या देशावरून आलो त्या देशाला तुम्हाला मला जायचंय. तुम्ही ज्या घरामध्ये राहताय ते घर आपलं नाहीये. ज्या परिवारामध्ये राहता तो परिवार आपल्या बरोबर येणार नाहीये. महाराज म्हणतात ना की जिंदगी एक किराए का घर है,
एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। आएगा जबरी बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा। जावं लागेल, एका शरीर जाणार हे सत्य कधी जाणार माहित नाही। तुकोबाराय म्हणतात मी अनाथ आहे। तुकोबाराने विचारलं तुम्हाला अनाथ कसं म्हणता येईल? तुकोबाराय म्हणतात अरे बाबा, जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा अनाथ असतो। तो येतानाही काही घेऊन येत नाही, तो जातानाही काही घेऊन जात नाही। 1 रुपया कपाळावर ठेवलेला तोही कुठेतरी पडतो। आदरणीय बाबांच्या स्मरणार्थ आपण संकल्प करूया। बऱ्याचदा काय होत असतं माहिती आहे का, आपल्याकडे एखादा अंत्य सोहळा जर निघाला तर त्या अंत्य सोहळ्याच्या पाठीमागे बरेचसे लोक काय करतात, पैसे उधळत चालतात। आमच्याकडे बऱ्याचशा ठिकाणी आमच्या महाराजांच्या माध्यमातून किंवा आमची सर्व सांप्रदायिक टीम आहे त्या माध्यमातून आम्ही काही उपक्रम राबवत आहोत। आपल्याकडे कदाचित राबवले असतील। बऱ्याचदा त्या अंत्ययात्रेच्या पाठीमागे लोक पैसे उधळतात। मला आत्तापर्यंत कधीच आठवलं नाही, सुट्टे पैसे दिसले पण आत्तापर्यंत 500 रुपयाच्या नोटा कधीच दिसल्या नाही। सुट्टे पैसे उधळतात, त्यातले निम्मे चालतात आणि निम्मे चालतही नाही। माझी सर्वांना हात जोडून विनंती असेल, पैसा 1 रुपया असू द्या नाहीतर 500 रुपये असू द्या, शेवटी ते लक्ष्मीचं एक पवित्र स्वरूप मानलं जातं। आणि ते जर रस्त्यानं उधळलं तर पाठीमागून येणारी लोक त्यांचे नकळत पाय पडतात त्याच्यावर। पैसा जर पायानं तुडवला तर तो शाप देईल का आशीर्वाद हो? शापच देईल ना। मग लक्ष्मी शापीतून घेऊ नका, तीच लक्ष्मी 1000 500 काय असेल नाही का, यथाशक्तीप्रमाणे चांगल्या ठिकाणी दान करा। आणि या मुलाची संस्था आहे ना, एक दिवस त्या संस्थेमध्ये जाऊन त्यांना खाऊ वाटा, शुद्ध पुण्य ते एक काहीतरी असं काहीतरी उपक्रम करा की सप्ताहामध्ये एखादी पंगत द्या, त्या पंक्तीसाठी 501 रुपये द्या, 1001 रुपये तुमच्या यथाशक्तीप्रमाणे द्या। माणसं जे करायचं ते करत नाही, जे नाही करायचं ते केल्याशिवाय राहत नाही। बऱ्याचदा आपल्याकडे काही एक अनिष्ट रूढी परंपरा चालली आहे की एखादा व्यक्ती मरण पावला की त्याच्याबरोबर बोळवण देण्याची पद्धत आहे। 1 बोळवण द्यावी, अंगावरचं वस्त्र। पण लोक जवळचं म्हणून प्रत्येक जण लोकांनी पाहावं, जवळच्या माणसाने शेवटची ह्यानं आणली त्यानं आणली। आता मला सांगा, काही मिनिटात त्याची राख होणार आहे, उपयोग आहे काही केल्याचा? हा मेलेला माणूस म्हणणार आहे का तू 1000चं आणलं? हा मेलेला माणूस म्हणणार आहे का कलर चांगला आणला? मेलेला माणूस म्हणणार आहे का बरं झालं तू मला वस्त्र घेऊन आलास? नाही। मग ते केलं ते निरर्थक आहे, ते आर्थिक असावं चांगलं, त्याला काहीतरी एक पुण्य घडावं याच्यासाठी। ज्याला गरज आहे, ज्याच्या अंगावर फाटलेलं शर्ट आहे, फाटलेलं धोतर आहे, अशा व्यक्तीला ते दान करा, शुद्ध पुण्य येते एक। त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान तुम्हाला कोट्यावधी आशीर्वाद देतील। आणि अजून आपल्याकडे काही प्रथा आहे, मेलेल्या माणसाचे कपडे नदीला टाकण्याच्या प्रथा आहे,
मेलेल्या माणसाची कपडे नदीला टाकू नका, नदी एवढी अपवित्र नाही, तिला आपण अपवित्र बनवलंय. बऱ्याचदा काय होतं, सडलेलं धान्य, सडलेलं अन्न, मेलेल्या माणसाची जुने कपडे, ते सगळं उचलून आपण घाणेरड्या नदीला टाकतो. आपल्याला बाकी शेतात टाका ना तुम्ही खड्डा घेऊन, पण लोक नदीला नेऊन टाकतात. का? सडलेलं अन्न मासे खातील. जे माणसाला चालत नाही ते माशाला चालतंय, आणि तीच माशी माणसाला चालतात. हा दुर्दैव आहे. माझी विनंती आहे की आजपासून नदी पवित्र आहे, कारण जल हे तो कल है. हा पाण्यावर उद्याचं भविष्य अवलंबून आहे. आज पाणी नसेल, एक वेळ अन्न जाऊ द्या, नसेल तर चालतं, पण पाणी हे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, आणि त्याला पवित्र ठेवा. कारण आजार हे काय आकाशातून पडत नाही. आजार हे प्रदूषणातून तयार होतात, जलप्रदूषणातून तयार होतात, वायू प्रदूषणातून तयार होतात. त्याच्यासाठी आजाराचं माध्यम कमी व्हावं असं वाटत असेल तर पाणी पवित्र ठेवलं पाहिजे. त्या पाण्यामध्ये मेलेल्या माणसाची जुने कपडे आजपासून टाकू नका. जुने असतील ना पेटून द्या, हरकत नाही, आणि नवीन असतील ना तर गरजूवंताला ते दान करा. मेलेल्या माणसाची लोक काय करतात, राख तुमच्याकडे टाकतात का नदीला? मेलेल्या माणसाची राख लोक नदीला नेऊन टाकतात, नदीमध्ये विसर्जित करतात. आता मला सांगा, नदीत राख टाकल्यानं काय त्याला मोक्ष भेटणार आहे का? आयुष्यभर दारू पिऊन गटारात लोळलं ते, त्याला कधी भजन नाही, दान नाही, धर्म नाही, काही पाळला नाही, त्याची राख नदीला टाकायची वय चंद्रभागेत नेऊन उपयोग होईल का त्याचं? काही नाही. नदी पवित्र आहे ना, तिला पवित्र ठेवा. त्या मेलेल्या माणसाची राख रक्षा. आपण शेतकरी आहात, शेतावर एखादा खड्डा घ्या, त्या खड्ड्यात त्या व्यक्तीची राख टाका, आणि त्याच्यावर एखादं झाड लावा, चांगलं आंब्याचं झाड लावा, पेरूचं झाड लावा, चिकूचं झाड लावा. त्या झाडाला जगवा. त्या झाडाला जगवल्यानंतर ते झाड तुम्हाला अखंड सावली देणार आहे, आणि नुसती सावली देणार नाही तर त्याच्यापासून येणारी नैसर्गिक फळं तुम्हाला देणार आहे, आणि नुसती फळं देणार नाही तर त्याच्यापासून मिळणारा फुकटचा ऑक्सिजन तुम्हाला मिळणार आहे. शुद्ध पुण्य ते एका. असे संकल्प काहीतरी चांगले करा, नाही तर मग तास 2-2 तास श्रद्धांजल्या होतात, काही अर्थ नसतो त्याला. मला सांगायचं तात्पर्य एकच आहे की अनाथ अज्ञानी तुकोबाराय म्हणतात मी अनाथ आहे. जन्माला येणारा प्रत्येक माणूस अनाथच आहे. बरं, अनाथ तर अनाथ तुकोबाराय, तुम्हाला अज्ञानी कसं म्हणता येईल? तुमचा गाथा तो पंचमेध आहे, तुम्हाला अज्ञानी कसं म्हणावं? तुकोबाराय सांगतात, फार गोड सांगतात तुकोबाराय. तुकोबाराय म्हणतात, अरे माझा गाथा माझ्या माथ्यात त्यानं घातला, म्हणून माझा माथा ठिकाणावर आला, आणि त्या माथ्यातून गाथ्यासारखा ग्रंथ निर्माण झाला. अज्ञानी आहे मी, मला कुणी नाहीये, नाही का? तुझे अपने वतन पे जाना है, माँ कहे बेटा मेरा है, बाप कहे बेटा मेरा है, ना माँ का ना बाप का है, तो जन्म देने का नाता है. मी अनाथ आहे, मी अज्ञानी, मला कुणी नाहीये. पायापी विठ्ठला ठेवी मज, मला तुमच्या पायाजवळ जागा द्या, असा माझा निरोप माझ्या देवाला एकदा सांगू नका, दोनदा सांगू नका, किती वेळा सांगा? वारंवार. आणि वारंवार जर तुम्ही निरोप माझ्या देवाला सांगितला तर माझा भगवान परमात्मा माझं नक्कीच रक्षण करेल. अभंगाच्या
निरोप तो रक्षण करेल माझे तुकोबारांचा निरोप संत महात्म्याने देवापर्यंत पोहोचवला. अखिल कोटी ब्रह्मांड नायक या सृष्टीचा कर्णधार परमात्मा जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबारांना न्यायला येतात. गरुडावर बैसूनी माझा कैवारी आला, अंतकाळी विठो मासी पावला, कोणी सहित झाला दुःख तुका, वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलवितो. ज्या तुकोबाराने देवाला हाक मारली तर तुकोबारांना साक्षात देव न्यायला येतात. आम्ही रात्रंदिवस देवाला हाका मारतो, तुम्हाला मला देव तर बाजूलाच आहे, पण साधा यम लवकर न्यायला येत नाही. हे तुमच्या माझ्या जीवनाचं दुर्दैव आहे. म्हणून साधू ओळखावा मरणी, शूर ओळखावा रणी. साधूला मरणात, शुराला रणांगणात ओळखा, कसं तर भीत नाही आता आपुल्या मरणा. मरण आणि याला स्वतःच्या मरणाला बोलवण्याची ताकद त्या संतांमध्ये. त्यांचं मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर